मान्य सत्यशीलता असतील, विलासराव लांडे असतील, बाळासाहेब थोरात असतील, अनेक लोक, जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य असतील, रामकृष्णराव, गोविंदराव, विष्णुराव लेंडे असतील, शेळके परिवार असेल, सगळे लोक तालुक्यातली, तालुक्याच्या बाहेरचे, जिल्ह्यातली, आमचा गोरे परिवार असेल, ही सगळी मंडळी भेटायला आली. पण मी विनम्रपणे सांगतो, दादाचा नेत्यांचा कुठला आव्हान न करता या ज्या मागण्या मांडल्या झालेल्या आहेत, सातपुत्यांची प्रमुख मागणी होती, त्याच्याबद्दल ते म्हटले की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायच्या ऐवजी तुम्ही आता एक काम करा की तुम्हाला दुसरा चांगला अधिकारी आम्ही सक्षम तिथे देतो. आणि मग शेवटी सगळ्याच गोष्टी आणून आपण पाहत नाही, लोकशाही आहे आणि समन्वयाने चालायचं असतं. त्यामुळे हे सगळे थेट गाईडच्या मुद्दे झाले. दादाने जे सांगितलं ते सगळे वाचले, आशा नाही पण आतमध्ये ऐकलं होते, सत्यशीलता आमची ऐकायला होते, आम्ही सगळे मंडळी होतो. शासनाने घेतलेल्या निर्णयाची गोष्टीची मी सकारात्मक आहे. मी या अधिवेशन आपलं हे जे आमरण उपोषण आहे ते मी सोडणार आहे, पण कुठे सोडणार आहे, ज्या जागेवर सुरुवात केली आडेफाट्याच्या तिथे जाऊन जर समजा या मंडळी येतील तिथे तर त्यांच्या साक्षीने सोडणार नाही तर तिथे जेवढे काही शेतकरी जमतील. पण मी दादांना पण शब्द दिला वरती आता आधी दादांना की मी खाली जाऊन मी आजच्या दिवसामध्ये उपोषण हे पाठीमागे उपोषण सुटलं असं आपण खाली जाऊन जनतेकडे जाऊन इथे नाही अजून एकदा पाणी मी अजूनपर्यंत इथे कुठलंही अजूनही अन्न आणि चहा घेतलेला नाही. त्या 5 दिवसामध्ये उपोषण सोडायची भूमिका स्पष्ट झालेली आहे, पण ते कुठे जनतेत जाऊन आजच जाणार. मी ज्या गाडीने ॲम्ब्युलन्स द्यावं त्याच गाड्याने जाणार आणि तिथे जाऊन लगेच तातडीने तुमच्या साक्षीने या सगळ्या कंपनीची 2 दिवसामध्ये शासनाबरोबर जो डायलॉग केलेला आहे त्याचं उत्तर अतिशय शीघ्रगतीने शेतकऱ्यांना समाधान मिळावं. संवेदनशील सरकार एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुनीलजी मुनगंटीवार साहेब, हे संवेदनशील सरकारने शेतकऱ्याची बाजू आणि दादांनी त्याच्यामध्ये 100% या बाजूसाठी आम्ही सर्वांनी आज आम्ही तालुक्याची सर्व मंडळी शेतकऱ्यांबरोबर आहोत ही भावना आम्हाला सांगायची. शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून संतुलन आपल्या उपस्थित आहे. तर आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांबरोबर होतो आहे आणि राहणार आहे. जो काय प्रकार सभेशनला घडला त्याबद्दल कुणाला त्रास झाला असेल माझ्या शेतकरी बांधवांना तर दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आम्ही मंडळी त्याबरोबर मेंढीच्या देठापासून रक्ताच्या शेवटच्या तेलापर्यंत आम्ही आपल्या बरोबर होतो आहे आणि राहणार आहे. आमदार साहेब, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात, सर्वदानी तुम्हाला मागण्यांचं निवेदन दिलं, आढावादादांनी त्यांची अजितदादांशी बोलले, हे सगळ्या मागण्यांना यश आलं, तुम्ही तालुक्याचे आमदार, तुम्ही काय सांगा? निश्चितच महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असणारं सरकार आहे आणि विशेषतः अजितदादा पवार यांची कामाची पद्धत आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि म्हणून अजितदादा पवारांकडे आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी मांडल्या तसं आम्ही आधीपासूनच मांडत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी सोडत ते आले होते. पण जे काही घटना तालुक्यामध्ये घडल्या त्याच्यावर परत शेतकऱ्याची गुन्हे दाखल झाले त्याचा उद्रेक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये पाहायला आपल्याला मिळाला. आणि म्हणून या तालुक्यामध्ये शांतता राहावी, बिबट्याचा बंदोबस्त व्हावा. नंतर माझी लोकप्रतिनिधी जेव्हा आंदोलनासाठी बसले ती जेव्हा पाहून आम्ही दादांच्या प्रति मांडली तेव्हा दादाने एकदम क्विक ऍक्शन मोडमध्ये आजची बैठक लावली आणि सर्व गोष्टींवर आमच्या जुन्नरकरांचं समाधान केलेलं आहे. त्याबद्दल अजितदादा पवार साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्या मीटिंगमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्याची माहिती शिवाजीदादा आठवले पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर शरददादा सोनवणे यांनी उपोषण मागण्याचं ठरवलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी नेत्यांचा अजितदादांचा आमचा सगळ्यांचा मान ठेवला राखला. आणि इथून पुढं बिबट्या हा जो काही प्रश्न आहे हा कोणाचा राजकीय प्रश्न नाही, हा जुन्नर तालुक्यामधला अत्यंत भयावह असणारा एक संवेदनशील असा एक विषय झालेला आहे. म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते, आता महायुतीतले जरी आम्ही घटक असो तरी सत्यशीलदा महाविकास आघाडीमध्ये आहे, त्यांना बोलल्यानंतर ते सुद्धा इथं आले, सगळ्यांनी मिळून त्याच्यावर बंदोबस्त करण्यासाठी बिबट्या ह्या प्रश्नावर जुन्नर तालुका हा आपल्याला एक होताना पाहायला मिळाला आहे. आणि ही संस्कृती पूर्वीपासून शेडवळ असं शिवाजीराव काळे असतील, वल्लभशेठ बेनके साहेब असतील, यांनी ती जपत आलेली आहे आणि ही आम्ही सगळेजण जपतोय याचा निश्चित प्रकारे आनंद वाटतोय. एकीचं बळ आपण काय काय करू शकतो या दृष्टिकोनातून दिसत आहे. जुन्नर तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पाठीमागं तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी नात्याने मी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. महायुतीचं सरकार भक्कमपणे उभा आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही सर्वजण, आशाताई असतील, शरद असतील, शिवाजीदादा असेल, मी असेल,
सतीश दादा असेल, आम्ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना पण संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण ते कुठेतरी बाहेर गेले असं समजलं. म्हणून त्यांच्या पीएने सांगितलं ते काही येऊ शकणार नाही. म्हणून याच्यात कुठलं आम्ही राजकारण तसं ठेवलं नाही. तसे इन्स्ट्रक्शन पण आम्हाला शिवाजीदादा आढळराव पाटलांचे होते की आपण सगळ्यांना सांगू आणि त्या पद्धतीने मिटिंग लावली. ठीक आहे, जरी कोणाला शक्य झालं नसेल त्याच्यावर आम्हाला काही दोष द्यायचा नाही किंवा राजकीय हेतूने आम्हाला काही बोलायचं नाही. पण मला हे सांगायचं आहे की बिबट्या हा जो विषय आहे तो आपल्या अंगाशी आलेला आहे, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न राहू आणि निश्चित प्रकारे या बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही कुणी स्वस्त बसणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. पकडलेले बिबटे सोडणारच नाही याचं कन्फर्मेशन आता जे बिबटे आहे, जे गावात आलेले आहे, जे वस्तीत आलेले आहेत, त्यांना पकडण्याची ऑर्डर झालेली आहे. आता ते बिबटे पकडण्यासाठी जे अधिकचं मनुष्यबळ लागणार आहे, जे पिंजर लागणार आहे, त्याची माहिती शिवाजीदादांनी दिलेली आहे. आता ते जे पकडलेले बिबटे त्याचं करायचं काय, तर त्याच्या आता त्यांनी ऑल इंडिया लेवलला डायलॉग्स त्यांचे चालू आहेत आणि ते अधिक तीव्रतेने करणार आहे. पण ते आता परत जुन्नरमध्ये सोडणार नाही. ते इतर उत्तर जंगल फॉरेस्ट जिथं आहेत लांबचे जवळचे हा आता जामनगरला हा जातात ते असे सोडण्यासाठी ते एक्सचेंज प्रोग्राम करतात ते. कारण ड्यू टू लॉस ऑफ प्रे म्हणजे त्यांना प्रे आता मिळतच नाही म्हणून ते ह्युमन बिंगवर अटॅक करतात या नावाखाली त्यांनी ही मोहीम आता ती चालू केली आहे. म्हणून निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्यामध्ये जी काय बिबट्याची संख्या वाढली त्याच्यामुळे काय काउन्सिलिंग करतात, रात्री शेतात जायचं नाही, वाकून शेती करायची नाही, त्याचे सगळे नियम बिबट्याने पण मोडलेले आहेत. एखादा उभा माणूस असेल तरी हल्ला करतो, तो दिवसा पण हल्ला करतोय, त्याचा काही टाइम वेळ पण असं काही अजिबात नाहीये. म्हणून या सगळ्या गोष्टीवर उपाययोजना करण्यासाठी आता हा चांगला डिसिजन आपण महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. शरदांच्या उपोषणाच्या वेळी तुम्ही सगळे नेते भेटायला गेले होते की उपोषण सोडणार आहे, उपोषण सोडायला तुम्ही सगळे जात होते. मी संध्याकाळपर्यंत गावी पोहोचणार आहे, पण माझ्या इथं 4-5 वाजेपर्यंत सगळ्या मिटिंग जातो लाईन आहे. आता 12 वाजता पण एक बैठक आहे, तर मला थोडासा जुन्नरला किंवा नारायणवाडी फटोला पोहोचायला उशीर होणार आहे. मी जर वेळेत पोहोचलो तोपर्यंत असेल तर मी निश्चित तिकडे उपस्थित राहील. पण आता आम्ही सगळेजण म्हणतो त्यांना जी विनंती केली ती त्यांनी मान्य केलेली आहे, म्हणून त्यांचा आम्ही आभार मानतो. सर विषयाचा मला आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे, दुसरी गोष्ट म्हणजे की दादा लांडगे, आदरणीय बाळा बेगडे आणि सन्माननीय आदरणीय प्रदीप आनंदराव चौगुले साहेब जे मेसेज घेऊन आले होते, या सगळ्या लोकांचे माझे आभार मानायचे खाते या मगाच्या वाक्यामध्ये राहिले. तर त्यांचे सुद्धा मी लोकप्रतिनिधीमध्ये सगळ्यांचे मी आभारी होतो. शरदादा ज्या मागण्यांसाठी जुन्नरला उपोषण बहुतांशी मागण्या पूर्ण झालेल्या आहेत.